वेट होई आहे. रेडी सर. हॅलो. मेधा मनोहर पर्रीकर ट्रस्टच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे हांगा स्वागत. श्री मनोहरबाईंच्या 70व्या जयंतीनिमित्त त्यांच्या येणाऱ्या 13 डिसेंबराक 70वी जयंती जाता. तो कार्यक्रम तेजी थोडीफार माहिती दिवपा खातीर आयज आमी जमलेले आसा. संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर, ट्रेजरर प्रशांत बर्वे, उपाध्यक्ष विवेक केरकर आणि हांव स्वतः महेश कोरगांवकर, सेक्रेटरी ह्या संस्थेचे नात्यान. तुमच्या सगळ्यांचे हांगा स्वागत करता आणि आता तुमकां इन्विटेशन दिता की 13 तारखेर सांजचे 6 वरांचेर, पावणे 6 वरांचेर तुम्ही सगळ्यांनी हनुमंत थिएटर म्हापसा हनुमंत नाट्यगृह हांगा उपस्थित रावचे. हो कार्यक्रम कशा धर्तीचेर आनी कसो कितें आसतलो हें हांव संजय वालोलकर हांकां विनंती करता की तेणी तुमकां सविस्तर सांगचे. नमस्कार. देव बरें करूं सगळ्यांक. येता तर 13 डिसेंबर शनिवार दिनांक 13 डिसेंबर म्हापशाचे सुपुत्र मनोहरबाई 70 वर्सां पूर्ण जावपाची आशिल्ले, जिवीत आशिल्ले. आणि हो कार्यक्रम साजरो करपाचें कारण, मोठ्या प्रमाणात साजरो करपाचें कारण अशें की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्ष चालू आसा. संघाक स्थापन जाल्ल्यापासून विजयादशमी 2025 ते विजयादशमी 2026 म्हणजे दसऱ्या दिसा 1925 सालात संघाची स्थापना नागपुरात जाली आणि आता आम्ही पळयतात 100 वर्सां पूर्ण जाली. आणि वेगवेगळे कार्यक्रम सगळ्या देशभर जगभर चालू असतात. संघाचे संघटनात्मक कामाचे कार्यक्रम चालू असतात आणि त्याचबरोबर सामाजिक संस्थांतर्फे, सांस्कृतिक संस्थांतर्फे, सेवा संस्थांतर्फे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सगळ्या देशभर चालू असतात. हो कार्यक्रमाचा उद्देश आमचो संघ शताब्दीचो एक मोठो कार्यक्रम म्हापशांत जावचो आणि तो सुद्धा ज्यांनी म्हापशांत आपली संघाची वाटचाल सुरू केली 1967 सालान 1967 सातेरी सायम शाखेचो तो स्वयंसेवक म्हणून आम्ही 5 जाण त्या शाखेर पयले आशिल्ले. तातूंत मनोहर पर्रीकर आशिल्लो. त्यामुळे आमकां म्हापशांत हो कार्यक्रम जावचे अशें सगळ्यांकूच दिसलें ह्या संस्थेतर्फे कार्यक्रम करप. आणि 70वा वाडदीस मनशाच्या आयुश्यान 50वा 60वा 70वा 80वा हो वाडदीस किंवा जन्मदीन मोठ्या प्रमाणात साजरो करपाची आमची परंपरा आसा. आणि ज्या व्यक्तिमत्वाचो सगळ्या म्हापशाच्या संघकार्याक स्वयंसेवकांक अभिमान दिसता अजूनय. आणि सगळ्या देशभर जाची आठवण अजूनही काडटात की मनोहर पर्रीकर आसूंक जाय आसलो. अशा प्रकारचे प्रतिक्रिया तुमकां सुद्दां दिसता आसतली. त्यामुळे हो कार्यक्रम त्याच्या व्यक्तिमत्वाक साजेचो असो कार्यक्रम आम्ही ठरयला. सेवा क्षेत्रात आम्ही मेधा पर्रीकर ह्या नांवान संस्था 2003 चालू केली आणि हालींच आम्ही त्याचे नाव थोडेशे सुदारणा करून मनोहराचें नाव घालून नवीन पद्धतीन कामाक चालू केली. सांस्कृतिक, सामाजिक, सेवा, शैक्षणिक ह्या सगळ्या क्षेत्रात आम्ही फुडल्या काही वर्षांत काम करतले. आणि हो कार्यक्रम म्हापशांत घेवपाक आमकां खूब आनंद दिसता. आणि अतिशय सुंदर असे अत्याधुनिक हनुमान नाट्यगृह संस्थेन
महारुद्र संस्थेन तयार केल्ले आसा आनी आमच्या संस्थेचो पयलो कार्यक्रम त्या नाट्यगृहांत जाता ह्या बद्दल आमकां खूब आनंद जाता. ह्या कार्यक्रमाक त्याची माहिती त्या 13 डिसेंबरच्या कार्यक्रमाचो अध्यक्ष श्री विवेक केरकार दितलो. ह्या कार्यक्रमात सगळ्यांकूच दिसले की एक तरुण व्यक्तिमत्व उपस्थित आसचे, तरुण श्रोता वर्ग उपस्थित आसचे म्हणून आमचे सगळ्यांचे एकमत जालें की तरुण खासदार सगळ्या देशभर ज्याचें नांव आसता असो तेजस्वी सूर्या प्रमुख पावणे म्हणून येवपाचो आसा आनी हो कार्यक्रम एक संस्मरणीय जातलो. हो कार्यक्रम एक मोठो दिशादर्शक जातलो. आमी ह्या कार्यक्रमाचो विशयूच असो दवरला की संघ संरक्षण आणि मनोहर. म्हणजे मनोहरबाईची सुरवात संघांतसून जाली आणि संरक्षण म्हणजे जो रक्षामंत्री जालो देशाचो सर्वोच्च पद गोंयकारांक येदे व्हडलें पद केन्ना मेळूंक ना, पण सगळ्या देशाची सुरक्षा सगळ्या राज्यांची सुरक्षा असो विषय आणि जेची आमी प्रत्यक्ष कारवाई तांणी केल्ल्या कामाची पावती आमकां ऑपरेशन सिंदुरान सगळ्या जगाक पळोवंक मेळ्ळी आनी सगळ्या जगाक मनोहर पर्रीकाराची याद काडली त्या 4-5 दिसांक. त्यामुळे हो कार्यक्रमाचो विशय आमी संघ संरक्षण आणि मनोहर असो दवरला. म्हणजे संघाक ताचे आशिल्ले योगदान, संघाचो स्वयंसेवक म्हणून ताचे आशिल्ले व्यवहार, चारित्र्य असे सगळे विषय आणि संरक्षण ज्या देशाक खंयच्या देशाक सुरक्षा किंवा संरक्षण विषय अतिशय महत्वाचो आसता आणि जेमतेम 2.5 वर्सांनी ताणें जें काम केलां सुरक्षा आणि संरक्षण ह्या विशयार ते अभूतपूर्व अशें आसा. आणि तुमकां खंयचो आर्मी मॅन किंवा निवृत्त पदाधिकारी सेनाचे मेळत जाल्यार ते द बेस्ट डिफेन्स मिनिस्टर एवर जेमतेम 2.5 वर्सान त्यांनी काम केलां. तातूंत सगळ्यांत मोठें काम म्हणजे 65 वर्साची फायल किंवा व्यवस्था अडकून पडिल्ली ती म्हणजे OROP, वन रँक वन पेन्शन स्कीम. ताची अंमलात हाडपाची किंवा ती स्कीम प्रत्यक्ष रुपान हाडपाची रात दीस काम करून मनोहरान जेमतें एका वर्सा भितर ती स्कीम चालू केली. त्या खातीर सगळे निवृत्त पदाधिकारी आसा आर्मी, नेव्ही, एअरफोर्साचे ते ताची पदोपदी याद करतात. त्यामुळे ताका एक आदरांजली आमी दिवपाक सोदता संघाच्या शताब्दीच्या निमतान. आनी ह्या कार्यक्रमाक आमचे जे काम करपाची पद्दत आसा किंवा वेगवेगळे विशय आमी करता की राष्ट्र प्रथम आणि प्रत्येक वेळा तुमचे सहकार्य आमकां लाभता म्हापशार. तर सहकार्य अशेंच लाभचें, कार्यक्रमाक प्रसिद्धी दिवची पयलीं आनी मागीर अशी हांव तुमकां विनंती करता. आतां प्रमुख पावणे जे आसा ताच्या संदर्भात त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक केरकर म्हणटा. त्या कार्यक्रमाचे आमचे प्रमुख स्पीकर, कीनोट स्पीकर हो तेजस्वी सूर्या, कर्नाटकाचो बेंगळूरच्या निवडून आयिल्लो MP आसा. तो भारतीय जनता पार्टीचो युवा मोर्चाचो अध्यक्ष आसा. आनी जेन्ना तांकां कळ्ळें की अशें असो कार्यक्रम करपाक आमी पळयता आनी तांकां विचारलें तुमचे अवेबिलिटी, ही वॉज व्हेरी हॅपी टू से नो आय वूड लायक टू कम. आनी आपूण जावन फुडें येवन ताणें फॉलोअप करून ही इज कमिंग. प्रोफेशनली ही इज अ एडवोकेट and he is just about 35 years. So आमची रिक्वेस्ट आसा तुमकां सगळ्यांक की आमकां जाय तशी पब्लिसिटी दिवन तेजस्वी सूर्या येता आनी बद्दल तुमी इन्फॉर्मेशन सारकें दिवन मॅक्झिमम पब्लिसिटी दिवची. ही इज अ व्हेरी नायस स्पीकर. आय एम व्हेरी शुअर एवरीबडी विल एन्जॉय हिज टॉक्स. थँक्यू. ती विचारपाची आसा म्हणजे प्रमुख भाषण सुरू जावच्या पयलीं 13 तारखेक आमी एक मनोहरबाईच्या जिवनाचेर आदारीत 10 मिनटाची डॉक्युमेंटरी प्रकाशीत करतले आणि आमच्या फोंडेच्याच कार्यकर्त्यांनी स्वप्नील शेटकार आणि त्याचे साथीदार आणि ती तयार केल्ली आसा तेचे सादरीकरण त्या निमतान जातले 13 तारखेक.
नमस्कार. मनोहरभाईचे उत्तुंग व्यक्तिमत्व, त्याचे तेजस्वी प्रखर व्यक्तिमत्व आणि तसंच तेजस्वी त्यांच्या जीवनाबद्दल माहिती देतात आमच्या बरोबर असलेले तेजस्वी सूर्या. आणि ह्या तेजस्वी सूर्याच्या ह्या आमच्या मोठ्या कार्यक्रमात तुम्ही सगळेजण प्रसिद्धी विभाग, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रेस मीडियाची मोठ्या संख्येने उपस्थित असाल त्याच्यावर सर्वप्रथम आभार व्यक्त करता. खरे म्हणजे आबालवृद्धांचं लाडकं असं मनोहरभाई. आणि आजच्या सामाजिक किंवा जी पॉलिटिकल जे फील्ड असा तेतून एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि कसे आपण पॉलिटिकल करिअर घडवू शकता किंवा एक चांगली व्यक्ती घडवू शकता याच्याकडे जर पोहोचायचं झाले तर मग असं मनोहरभाईकडे पोहोचत पडटले. आणि अशा आम्ही म्हणता असताना जी यंग ब्रिगेड जी असतली तांकां आम्ही टार्गेट करपाक सोदता की तेंच्यांनी चडांत चड तेंचे खुबशे गुण घेवचे. आणि त्या निमित्तानं आमची सगळ्यांची जबाबदारी आणि तुमची प्रेस मीडियाची सुद्धा जबाबदारी की हो प्रोग्राम जास्तीत जास्त लोकांकडे पावचो. तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांकडे ही विनंती असा की तुम्ही मोठी कव्हरेज करची आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सची किंवा ह्या कार्यक्रमाबद्दल. आणि कार्यक्रम झाल्याबद्दल नंतर सुद्धा तुम्ही एक मोठ्या प्रमाणात त्याची सगळीकडे प्रसिद्धी करतले अशी आमकां खूप आशा असा. आणि सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद म्हणून थांबतो. धन्यवाद.